अजित पवारांचा अपघात की अघोरी घातपात? महाराष्ट्र राजकारणातील सर्वात मोठा सस्पेन्स अजित पवार यांचा विमान अपघात हा केवळ तांत्रिक बिघाड होता की त्यामागे कोणीतरी अघोरी शक्ती काम करत होती? बारामतीतील संयोग सोसायटी आणि मुंबईच्या देवगिरी बंगला या दोन्ही ठिकाणी सापडलेल्या जादूटोण्याचं साहित्य आणि त्यानंतर झालेला तो भीषण अपघात याचा एकमेकांशी काही संबंध आहे का, हे आज आपण या संपूर्ण व्हिडिओमध्ये उलगडा करणार आहोत. कॅप्टन खरात आणि काळ्या जादूचं ते धक्कादायक कनेक्शन. नमस्कार, आपण पाहत आहात सहारा समाचार आणि मी संकेत तुम्हा सर्वांचं स्वागत करतो आहे सहारा समाचारमध्ये. अजित पवार जिवंत असताना त्यांच्या निवासस्थानाबाहेर दोनदा धक्कादायक प्रकार घडले होते. एकदा बारामतीत आणि एकदा मुंबईत मध्यरात्री कुणीतरी अघोरी पूजा केली होती. लिंबू, बाहुल्या आणि कुंकू सांडून दादांच्या जीवाला घालायचा प्रयत्न झाला होता. तेव्हा दादांनी याकडे दुर्लक्ष केलं. पण आज जेव्हा आपण मागे वळून पाहतो तेव्हा काळाचा ठोका चुकतो, कारण याच अघोरी कृत्याचे धागेदोरे आता एका भोंदूबाबापर्यंत पोहोचले आहेत. अशोक खरात हा स्वतःला कॅप्टन म्हणून घेणारा हा भोंदूबाबा याचे फोटो आता VSR व्हेंचर्स कंपनीच्या विमानासोबत व्हायरल झाले आहेत. ही तीच कंपनी आहे ज्या विमानातून अजितदादा पवार हे प्रवास करत होते आणि त्यांचा अपघात झाला. आमदार अमोल मिटकरी यांनी गंभीर प्रश्न उपस्थित करत हा खरात बाबा त्या विमानाजवळ काय करत होता? विमान उड्डाणापूर्वी तिथे कोणीतरी अघोरी पूजा झाली होती का, की विमानात जाणीवपूर्वक बिघाड घडवण्यासाठी या तांत्रिक आणि अघोरी विद्येचा वापर झाला आहे? तर पुरोगामी महाराष्ट्रात काळी जादू आणि विमानाचा अपघात याचा संबंध जोडला जाणं हे धक्कादायक आहे. खरात बाबाच्या ताब्यातून पोलिसांनी 58 अश्लील व्हिडिओ आणि पेनड्राईव्ह जप्त केले आहेत. पण खरा तपास हा अजितदादांच्या अपघाताच्या अँगलने व्हायला हवा. SIT आता याबाबतची कसून चौकशी करणार का? दादांना वाटेतून हटवण्यासाठी कुणी या भोंदूबाबाला सुपारी दिली होती का? हे प्रश्न आता संपूर्ण महाराष्ट्राला पडले आहेत. सत्य कधी ना कधी बाहेर येतच. अजितदादांच्या अपघातामागे जर खरोखरच अघोरी शक्तीचा हात असेल तर तो महाराष्ट्राच्या राजकारणातील सर्वात काळा अध्याय ठरेल. तुम्हाला काय वाटते? हा खरोखरच अपघात होता की काळ्या जादूचा वापर करून केलेला घातपात? तुमची प्रतिक्रिया कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा. अशाच रोखठोक विश्लेषणासाठी आमचं सहारा समाचार हे चॅनल सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका.